सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, चिना नदीला पूर आला आणि फडणवीस सरकारनं फसवा असं पॅकेज 31,500 कोटीचं जाहीर केलं। तर शेतकऱ्याचे डोळे पुसण्याचा हा प्रयत्न आहे। ऍक्च्युली जर आपण बघितलं ते त्यातले 10,000 कोटी रस्त्यासाठी आहेत, 6,000 कोटी हे एनडीआरएफच्या निकषामधले आहेत। सरकारनं फक्त आकडेमोड केलेली आहे। फसवणूक सरकारनं फसवलंय शेतकऱ्यांना। आपले खासदार पंडितभाई शिंदे यांनी वारंवार त्या ठिकाणी प्रश्न मांडला, अतिवृष्टीची पाहणी केली, सरसगट एकरी 50,000 रुपये मदत द्या असं सांगितलं, परंतु इथं एकराला 3400 रुपये सुद्धा मिळाले नाहीत। आणि दिवाळीच्या अगोदर सोलापूरला मुख्यमंत्री बोलले की दिवाळीच्या अगोदर मदत देतो म्हणून, अद्यापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावरती मदत मिळाली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजाने आज भाकरी आणि ठेसा खावा लागलेला आहे। आनंदाची दिवाळी सरकार म्हणतंय तर हे चुकीचं आहे। सरकारचा निषेध आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं करतोय। त्यानंतर उत्तर सोलापूर तालुका असेल, दक्षिण असेल, सोलापूर शहर असेल, सर्व आजूबाजू शेतकरी या ठिकाणी जमा आहेत। त्यामुळे सरकारला फसवण्याचं काम केलेलं आहे। सरकारचा निषेध आम्ही करतोय, अशा प्रकारची आम्ही सरकारचा निषेध करतोय।